म्हणा. ओ ओ ओ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारत पंकजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॐ श्री परमात्मने नमः अथ पंचम पंचमोऽध्यायः ताई नमस्कार. पाचवा अध्याय आपण बघतोय. पाचव्या अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. चौथ्या अध्यायाचं नाव होतं ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान मिळवण्यासाठी कर्माचा संन्यास घेणे हे चौथ्या अध्यायाचं नाव होतं. आणि खरोखर कर्माचा संन्यास घेता येतो का हे आपण बघितलं की कर्माचा संन्यास कोणालाच घेता येत नाही. मग ते भले संन्यासी स्वतः संन्यासी असो किंवा संन्यास मार्गाचे लोक असो, संन्यासी वृत्तीचे लोक असो किंवा संन्यास आश्रमाचे लोक असो, कोणालाही कर्माचा त्याग करता येत नाही किंवा कर्माचा संन्यास घेता येत नाही. कारण आपलं नियत कर्म जे आहे, म्हणजे श्वास घेणं तर हे पहिलं आपलं कर्म आहे, ते तर प्रत्येकाला घ्यावंच लागतं. डोळ्यांच्या पापण्या खाली वर कराव्याच लागतात, डोळ्यांनी बघावंच लागतं. जे काही आपल्या शरीर धारणेनुसार जी कर्म करावी लागतात ती प्रत्येक शरीरधाऱ्याला करावीच लागतात, भले तो मग कुठलाही
असो, संन्यासी असो किंवा कर्मयोगी असो, निष्काम कर्मयोगी असो, सांख्ययोगी असो, कोणीही असो, शरीर धर्माप्रमाणे जी काही कर्मे आहेत ती त्याला करावीच लागतात. म्हणून नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य अकर्मकृत असं आपण 3ऱ्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे की नियतं कुरु कर्म, नियत कर्म हे करावंच लागतं, संन्यास घेता येत नाही. पण मग एवढंच त्या कर्माची व्याप्ती आहे का, किंवा कर्माचं महत्व एवढंच आहे का? तर नाही. आपल्या शरीराकडनं जी काही कर्म केली जातात त्या कर्माला अतिशय महत्व आहे. इतकं महत्व आहे की आपण त्याला महत्व कधीच आजपर्यंत गीता शिकण्यापूर्वी एवढं कर्माला महत्वच दिलं नाही. आपल्या हातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या मनातून जी काही कर्म घडत असतात त्या प्रत्येक कर्माला अतिशय मूल्य आहे. आणि ते मूल्य कसं आहे, तर त्या मूल्याची आत्ता किंमत नाही, पण पुढील जन्मासाठी नक्कीच खूप किंमत आहे. हे आपल्याला आता गीता शिकायला लागल्यावर कळतं की आपल्या हातून घडणारं कर्म हे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. ते आसक्तीरहित व्हायला पाहिजे, निष्काम कर्म व्हायला पाहिजे, फलाशा सोडून व्हायला पाहिजे. त्या कर्म करत असताना त्याचा हेतू हा कसा असला पाहिजे, तर निस्वार्थी हेतू असला पाहिजे. अशा ह्या कर्माच्या मागची आपली भूमिका असायला हवी आहे. हे आता आपल्याला गीता शिकायला लागल्यापासून 2ऱ्या अध्यायापासून कळत चाललंय. आणि ते कळता कळता आपल्याला काय होतंय, तर आपण शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, बुद्धीने शुद्ध व्हायला लागलोय. चित्तशुद्धी होण्याच्या मार्गावर आपण आहोत. जरी नसलं, चित्तशुद्धी झाली नसली तरी आपण हळूहळू त्या मार्गाला जाणार. मग हळूहळू तो मंदिराचा जो ज्या पायऱ्या आहेत त्या हळूहळू चढणार आहोत आपण. निष्काम कर्मयोगाच्या ज्या पायऱ्या आहेत किंवा भगवंत प्राप्तीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या हळूहळू आपण चढणार आहे. पण त्याची पहिली स्टेज काय आहे, तर चित्तशुद्धी ही पहिली स्टेज आहे. आणि हा अध्याय म्हणजे कर्म संन्यास हा कशासाठी हे सांगणार आहे. शिवाय अर्जुनाला गोंधळल्यासारखं झालेलं आहे. पहिल्यांदाच त्यांनी प्रश्न विचारलाय की तुम्ही इकडे, भगवंतांना अर्जुन म्हणतो की तुम्ही इकडे कर्मयोगाचं महत्व सांगताय, तू कर्म केलंच पाहिजे नाहीतर तुला पाप लागेल वगैरे असं तू सांगतो, तुम्ही सांगता आहात. आणि इकडे मला तुम्ही सांख्य योगाचं पण महत्व सांगताय, ज्ञानयोगाचं पण महत्व सांगताय. मग मी आता काय करू की मी प्रत्यक्ष ज्ञानमार्गाकडे जाऊ की कर्म मार्गाकडे, ह्याबद्दल मला खूप गोंधळ निर्माण झालाय. अर्थातच भगवंत अर्जुनाला कधीच असं सांगणार नाही की तू ज्ञान मार्गाकडे जा, म्हणजे ज्ञान मार्गाकडे जे ऋषी मुनी वगैरे गेलेले आहेत त्या मार्गाने तू जा असं नाही सांगणार. कारण अर्जुन हा जन्माने क्षत्रिय आहे. तो कुठे उभा राहिलाय, रणांगणावर उभं राहिलाय. त्याचं कर्तव्य काय आहे, युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. क्षत्रियाने ब्राह्मणासारखं वागून कसं चालेल. 2ऱ्या अध्यायात अर्जुनाने ते पण विचारून बघितलं भगवंतांना. मी नाही तर काय करतो, भिक्षा मागतो आणि माझा हा क्षत्रिय धर्म सोडून देतो. त्यावर भगवंत त्याला म्हणतात तू स्वधर्म सोडून दुसरीकडे परधर्माकडे जाऊ नको. तुझा स्वधर्म काय आहे, क्षत्रियाचा आहे. लढणं हाच तुझा मुळात धर्म आहे, तुझ्या रक्तात आहे. आणि धर्माने, जन्माने जो तुला कर्तव्य प्राप्त झालाय ते तुला करायलाच पाहिजे. क्षत्रिय म्हणून तुला लढलंच पाहिजे. असा पळ काढून उपयोग नाही. आणि हे सगळं त्याच्या मनावर पटवण्यासाठी मधून मधून त्याला तत्वज्ञान सांगून कर्तव्य कर्म करता करता परमार्थ मार्गाकडे नेण्यासाठी भगवंत 3ऱ्या, 4थ्या आणि आता ह्या 5व्या या अध्यायात त्याला कर्माचं महत्व पुन्हा 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 सांगतात. तर 10व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलेलं आहे की या अध्यायामध्ये 2 प्रकारच्या व्यक्तिमत्वाची तुलना इथे सांगितलेली आहे. 2 प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे कुठलं, की एक आहे कर्मयोगी, एक आहे कर्मयोगी आणि दुसरा कोण आहे, ज्ञानयोगी. म्हणजे 3ऱ्या अध्यायात जो प्रश्न विचारलाय ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग, तर त्या मार्गाने जाणारे ते ज्ञानयोगी, ज्ञान मार्गाने जाणारे ते ज्ञानयोगी आणि कर्म मार्गाने जाणारे ते कर्मयोगी.
तर ह्या दोन्हींची तुलना किंवा हे दोन्ही व्यक्तिमत्व या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेले आहे की ज्ञानमार्गाने जाणारे लोकांचं काय असतं, त्यांनाही भगवत प्राप्ती होतेच आणि कर्ममार्गाने जाणाऱ्यांनाही भगवंत प्राप्ती होतेच. दोन्हींचंही ध्येय एकच असतं. त्यासाठी त्यांनी श्लोक पण सांगितलाय काय की यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैः अपि गम्यते एकम सांख्यांचे योगायच्या य पश्यति स पश्यति. तर ज्ञानयोगी मनुष्य आणि कर्मयोगी हा फळ दोघांनाही सेमच मिळतात. आणि पण जे लोक अज्ञानी असतात त्यांना असं वाटतं की ज्ञानमार्गाने जाणाऱ्या लोकांनाच ते फळ मिळतं भगवत प्राप्तीचं आणि कर्ममार्गाने जाणाऱ्यांना भगवत प्राप्तीचं फळ मिळत नाही. पण भगवंत इथे स्पष्ट करतात की तसं नाहीये, दोन्ही मार्ग सेमच आहेत. फक्त आचरण करण्यामध्ये, आचरणात आणण्यासाठी किंवा सर्वसामान्य जनता, जास्तीत जास्त जनता कुठला मार्ग अवलंबन करू शकतो, तर ज्ञान मार्गापेक्षा कर्म मार्ग हा जास्त अवलंब करू शकतो. म्हणजे व्यवहारात आपण ज्याला म्हणतो प्रॅक्टिकली ते शक्य आहे का, तर प्रॅक्टिकली ज्ञानमार्ग शक्य नाही, प्रॅक्टिकली कर्म मार्ग हाच शक्य आहे. कोणाला शक्य आहे, तर जास्तीत जास्त लोकांना कर्म मार्गाने जाणं हे शक्य आहे. ज्ञानमार्गाने जाणारे पण लोक आहेत. पूर्वीच्या काळी तर ज्ञानमार्गाचेच लोक जास्त होते, कारण ऋषी मुनी जे होते आपले सगळे, ते सगळे ज्ञानमार्गाचे लोक होते. पण ते तरी सुद्धा प्रपंच करतच होते. पण तरी सुद्धा प्रपंच करत असताना त्यांचं ध्येय काय होतं, तर भगवत प्राप्ती हे ध्येय होतं. म्हणून ते ध्यानधारणा किंवा तपश्चर्या, वर्षानुवर्ष तपश्चर्या करत असत, ध्यानधारणा करत असत, किंवा हे त्यांच्याकडे जे शिष्य येत असत त्यांना शिकवणं, त्यांना ज्ञान देणं, हे सगळं निष्काम कर्मयोग हे ऋषी मुनी करत असत. म्हणजे ते ज्ञान मार्गाचे लोक. आणि कर्म मार्गाचे म्हणजे हे राजे लोक, जनक राजासारखे जे लोक आहेत, त्यांनी प्रपंच केला, राज्य सांभाळलं, पण ते राज्य सांभाळताना ते जनतेच हित जास्तीत जास्त होईल, स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून जनतेच्या कल्याणासाठी जे सतत धडपडत राहिले, असे जनक राजासारखे लोकसंग्रह, लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले, असे जनक राजासारखे जे लोक आहेत ते कर्ममार्गी आहेत. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तू कर्म मार्गाच्याच मागे लाग, तू कर्मच करत राहा. आणि ते तुझं कर्म तुला कशा पद्धतीने करायचंय, तर ते अशा पद्धतीने करायला पाहिजे की तू हळूहळू चित्तशुद्धी कर. आणि चित्तशुद्धी करत असताना तू प्रथम काय केलं पाहिजे, तर तुझ्या कर्तव्य कर्माकडे तू लक्ष द्यायला हवंय. आणि ते कर्तव्य कर्म करत असताना स्वार्थी हेतूनी करू नको, तर टू द बेस्ट कर्म करण्याचा तू प्रयत्न कर. तुझ्या कर्मामध्ये तू मनाने आणि वृत्तीने संन्यास घे. म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, लोक मारले जातील, मग माझे आप्तेष्टच त्याच्यात आहेत, मग मला ते पापच लागेल, मग असंच होईल, मग वर्णसंकरच होईल, कुलक्ष, ह्या नसत्या चिंता तू करू नकोस. भगवंत असं अर्जुनाला सांगताय की तू कर्म मार्गाने जा, पण ते कर्म करत असताना काय कर, तू विषयासक्ती सोडून दे. म्हणजे तुला जो आता मोह झालाय आप्तेष्टांचा वगैरे, ते सगळं तू सोडून दे. भावनांच्या तू आहारी जाऊ नको. आणि तुझं कर्तव्य कर्म करत असताना, म्हणजे युद्ध करत असताना, तू न घाबरता कर ना. तू घाबरतोयस कशाला की हे सगळे मारले जातील आणि असंच होईल, त्याचे परिणाम तसे होतील, असे होतील, हा विचार तू सोडून दे, ते करू नको. कारण ते तुला कशामुळे वाटतंय, तुला अहंकारामुळे वाटतंय. तुझा अहंकार आड येतोय की हे माझ्यामुळे घडतंय, माझ्यामुळे हा संहार होतोय, हा अहंकार तुला नडतोय. तू अहंकार शून्य हो आणि त्या युद्धाला उभा राहा. आणि परमेश्वर प्रित्यर्थ मी हे युद्ध करत आहे, माझ्या वाट्याला हे कर्म आलेलं आहे आता युद्ध करण्याचं, त्या प्रित्यर्थ मी लढून जाणार आहे. जे परिणाम होतील
ते सगळ्यांनाच भोगावे लागतील, ते तुला एकट्याला भोगावे लागतील असा तू विचारच सोडून दे. म्हणून परमेश्वरा प्रित्यर्थ हे कर्म चाललेलं आहे, मनापासून तू कर आणि त्यामध्ये भक्तीचा भाव ठेव, असं भगवंत अर्जुनाला वारंवार सांगतायत आणि आता पण ते सांगतायत. म्हणजे कर्म मार्ग भगवंत अर्जुनाला प्रिफर करतायत. तर ह्या कर्म मार्गामध्ये काय म्हणजे तुला ते कसं लिप्यते होणार नाही किंवा तू पाप कसं लागणार नाही. अर्जुन जसं म्हणतो की मी सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये की मी अतिशय नरकात जाईल, मला पाप लागेल हे सगळे मारले गेले तर, आणि मी नरकात जाऊन पडेल असं पहिल्या अध्यायात सांगितलंय. आणि किती काळापर्यंत, तर अनियत काळापर्यंत, त्या काळाची मोजदातच नाही अशा इतक्या अनियत काळापर्यंत मी नरकात जाईल. मग त्यावर भगवंत त्याला असं सांगतायत आता 10व्या श्लोकामध्ये की ईश्वरार्पण बुद्धीने जर कर्म केलं, ब्रह्मण्याधाय म्हणजे ब्रह्मणी आधाय, ब्रह्मणी म्हणजे परमात्म्यामध्ये जर सर्व कर्म, कर्माणी म्हणजे सर्व कर्म हे जर परमात्म्याला अर्पण करून आणि त्यातली तू आसक्ती सोडून देऊन, आसक्ती सोडून दे, ही तुझी जे आपतेष्टांबद्दल जे तुला असं वाटतंय की हे कोण आचार्य पितर पुत्रा तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पुत्रा श्याला समान, हे सगळे जे आपतेष्ट आहेत ते तुझ्याकडून मारले जाणार आहेत, ही तुझी आसक्ती आहे, हे सोडून दे तू. हे तुझ्या एकट्याच कर. जेव्हा युद्ध असतं तेव्हा दोन्ही पार्टी जबाबदार असतात, त्याच्यामुळे तुला असं वाटण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणून तुझी आसक्ती असल्यामुळे तुला असं वाटतंय की ते तुझ्याकडनं मारले जातील. म्हणून तू काय कर की पहिलं हे जे युद्धाचं कर्म आहे ते परमेश्वर अर्पण बुद्धीने कर आणि आसक्ती सोडून कर्म कर. अशा आसक्ती सोडून कर्म करणारे आणि परमात्म्याला सगळे सर्व कर्म अर्पण करणारे जी माणसं असतात त्यांची जी कर्म असतात ती कमलपत्राप्रमाणे होतात. कमलपत्र कसं असतं, तर कमलपत्र चिखलात उगवतं, पाण्यात उगवतं. आणि चिखल म्हणजे कोण आहे, हा तर मोहरूपी चिखल आहे. हा इथे गीतेमध्ये चिखलाला कलिल शब्द वापरलेला. कलिल, कलिल म्हणजे मोह, आणि तो मोह म्हणजे मोहरूपी चिखल, त्यामध्ये कमळ उगवतं आणि तरी ते सुद्धा त्याला कुठल्याही चिखल चिटकतच नाही. अशा कमलपत्राप्रमाणे अशांची कर्म ही लिप्त होत नाहीत, त्या व्यक्तीला ते चिटकत नाहीत, म्हणजेच ती पापाला कारणीभूत होत नाहीत, ती लिप्त होत नाही, पापाने ती कर्म लिप्त होत नाहीत. जर अशा पद्धतीनेच म्हणजे 2 युक्त्या सांगितल्यात बघा की कमल, तुम्हाला जर पाप तुमच्याशी चिटकून घ्यायचं नसेल, अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाही भगवंत सांगतायत की तुम्हाला जर पाप चिटकून घ्यायचं नसेल तर 2 गोष्टी तुमच्या मनामध्ये सतत असल्या पाहिजे की तुम्ही जी कर्म करता ती परमेश्वराला अर्पण करतोय अशा बुद्धीने करायची आणि आसक्ती न ठेवता करायची. या 2 महत्वाचं तत्वज्ञान भगवंतानी इथे अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांना सांगितलेलं आहे की असा कर्मयोग आपला घडला पाहिजे की त्यामुळे आपण पापाला लिप्त होता कामा नये. कशासाठी पापाला लिप्त नाही व्हायचंय, तर आपल्याला पापपुण्याच्या संचयामुळेच किंवा पापपुण्याचा जो ठेवा आहे त्याच्यावरच आपला पुढील जन्म असतो, हे लक्षात ठेवायचं. आत्ताचा जो आपला जन्म आहे तो आपला मागील जन्म, अनेक जन्मांचे पाप आणि पुण्य ह्याचा ठेवा घेऊनच आपण आता जगतोय. आपल्याला माहित नाहीये की आधीच्या जन्मामध्ये आपण किती पाप केली आहेत आणि किती पुण्य केली आहेत, पण केली आहेत हे नक्कीच, म्हणूनच आता आपण अशा पद्धतीने जीवन जगतोय. मग आपल्याला ह्याच्यापेक्षा जर सुपर जीवन जगायचं आहे, ह्याच्यापेक्षा छान जीवन जगायचं आहे आणि एक माणूस म्हणून आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं आहे तर 2 पद्धतीने आपण आता कर्म केली पाहिजे. तर कुठली, ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करणं आणि आसक्ती न ठेवता कर्म करणं, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अहंकार सोडून कर्म करायचं. कुठलाही अहंकार मनामध्ये आणायचा नाही. अहंकार म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा अहंकार असतो. मुळात म्हणजे मी माणूस आहे हा पण आपल्याला अहंकार आहे.
माणूस आहे ठीक आहे, अहंकार नसला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, मी माणूस आहे. इतर प्राण्यांपेक्षा मला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. मी जीवन कसं जगायचं हे गीतेत आता सांगितल्यामुळे तर मला तर अजून ज्ञान मिळालंय. हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, पण अहंकार नको. असं महत्वाचं तत्वज्ञानांनी 10व्या श्लोकामध्ये सांगितलंय. लिप्यते नस पापेन पद्मपत्र इवम अंभसा. अंभसा म्हणजे पाण्यातील कमलपत्राप्रमाणे अशी पाप आपल्याला लिप्त होत नाही. हे खूप सोपं वाटतं आपल्याला सांगायला, तत्वज्ञानार्थ सांगायला पण मला खूप छान वाटतोय. पण हे प्रत्यक्ष आपण कृती करून बघायची, नुसतं गीता शिकायची नाहीये, प्रत्यक्ष कृती करायची. प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे की मला अहंकार वाटतोय का अमुक एक गोष्टीचा, चल भगवंता तुला अर्पण बर का, हे मला जे काही वाटतंय ते तुला अर्पण. किंवा हे मी आज उठलीये, सकाळपासून इतकी कामं केलीत, भगवंता मी विसरले असेल तुझं नाव घ्यायचं, पण तुला ही सगळी कर्म मला माझी तुला अर्पण आहेत बर का, तुझ्यामुळे हे घडतंय. हे आपण क्षणभर सुद्धा विसरता कामा नाही. क्षणभर सुद्धा आपण ही गोष्ट विसरायची नाही. मग बघा आपलं जीवन कसं हलकं फुलकं होऊन जाईल. आणि हा अनुभव आपण घ्यायचा, प्रत्येकाने घ्यायचा. गीतेत एवढं सांगितलंय, भगवंत एवढं अर्जुनाला सांगतायत, मग आपण का बरं त्याचा उपयोग नाही करून घ्यायचा? आपणही उपयोग करून घेऊया की आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. अशा पद्धतीने जे कर्म करतात ते कसे असतात लोक, तर ते संन्यासी वृत्ती त्यांची संन्यासी असते. जरी संन्यासी नसले तरी वृत्ती त्यांची संन्यासी असते. आणि अंतःकरण त्यांचं त्याच्यामुळे शुद्ध होतं. आपल्याला आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध करणं खूप महत्वाचं असतं. अंतःकरण आपलं शुद्ध झालंच पाहिजे. जसं जसं आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं तसं तसं आपण परमात्म्याच्या जवळ जातो, भगवंताच्या जवळ जवळ जात राहतो. तर म्हणून अंतःकरण शुद्धीसाठी ह्या कर्माच्या सगळ्या युक्त्या सांगितलेल्या आहेत की कर्म कसं आपल्याकडनं व्हायला पाहिजे. 11व्या श्लोकामध्ये त्यांनी संन्यासी किंवा कर्मयोगी जो असतो, निष्काम कर्मयोगी असतो, त्याची कर्म कशी असतात हे सांगितलंय. कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगन त्यक्त्वा आत्मशुद्धये. योगिनः, इथे योगी, योगिनः म्हणजे योगी. योगी म्हणजे कोण? योगा करणारे लोक अशा अर्थाने नाही, तर इथे योगी म्हणजे कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी किंवा संन्यासी. जो सांख्य योगी आपण पाहिलाय, ज्ञानयोगी जो पाहिलाय तो ज्ञानयोगी आणि कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे निष्काम कर्मयोगी. तसे तर आपणही कर्मयोगी आहोतच ना, आपण कर्म करतोच, प्रपंच करतोय म्हणजे कर्म करतोय, पण आपल्याला कर्मयोगी कोणी म्हणणार नाहीये. पण जे निष्काम कर्मयोग करणारे आहेत, फक्त स्वार्थी बुद्धीने प्रपंच न करता समष्टीच्या कल्याणासाठी जे आपलं जीवन व्यतीत करतात त्यांना निष्काम कर्मयोगी म्हणायचं. आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर RSS चे जे मुख्य आहेत, मोहनजी भागवत वगैरे सारखे जे लोक आहेत, किंवा अनेक समाजामध्ये आता सुद्धा लोक आहेत आणि यापूर्वी पण होऊन गेलेले आहेत की ज्यांनी फक्त समाज आणि समष्टीच्या कल्याणासाठीच आपलं आयुष्य वेचलेलं आहे. असे जे लोक होते त्यांनी खरा कर्मयोग, कर्मवीर भाऊराव पाटील आहे, महर्षी कर्वे आहेत, अनेक लोक जे महात्मा फुले आहेत, हे सगळे कर्ममार्गी कर्मयोगी निष्काम कर्मयोगी लोक होते. आणि त्यांनी सतत समाजासाठीच विचार केलेला आहे, समाजासाठीच आपलं जीवन पूर्णपणे व्यतीत केलेलं आहे. असे जे कर्मयोगी आहे ते कायेन म्हणजे शरीराने, मनसा म्हणजे मनाने, आणि बुद्ध्या म्हणजे बुद्धीने, यांच्याद्वारे म्हणजे शरीराद्वारे, इंद्रियाद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे जी काही त्यांच्या हातून कर्म केली जातात किंवा केली जात होती, जे आधीचे लोक आहेत त्यांची आपण उदाहरणं पाहिली,
जी काही त्यांनी कर्म केलेली होती किंवा करत आहेत आता सुद्धा समाजामध्ये जी लोक असे कर्म करत आहेत ते कर्म आसक्ती सोडून करत आहेत किंवा आसक्ती सोडून त्यांनी कर्म केलेली आहे. मग ही आसक्ती कशाची होती? तर प्रपंचाची आसक्ती सोडून त्यांनी, महात्मा फुले यांनी काय केलं? प्रपंचाची आसक्ती सोडून कर्म केलं. महर्षी कर्वे ह्यांनी पण काय केलं? प्रपंचाची आसक्ती सोडून सर्व कर्म केलेली आहेत. आणि अशा प्रकारची कर्म केली असता अंतःकरण हे शुद्ध होतं. कसं काय बरं? आपल्याला असं वाटतं ह्याचं आणि त्या कर्माचा काय संबंध आहे असं वाटतं की नाही? तर अंतःकरणातूनच मुळात आपण संपूर्ण जगामध्ये वावरत असतो. अंतःकरण, मन, बुद्धी आणि शरीर, काया, मनसा आणि बुद्धी ह्यांच्याद्वारे जी कर्म घडत असतात ती आपण प्रापंचिक लोक स्वार्थासाठी कर्म करत असतो. स्वार्थासाठी म्हणजे आपला मी, माझा प्रपंच, माझी मुलं, माझी बाळं, माझं अमकं, माझं तमकं, मी आणि माझं, एवढंच फक्त आपल्या भोवतीचं जग असतं. पण हे निष्काम कर्मयोगी म्हणजे वसुधैवकम कुटुंबकम, संपूर्ण विश्व हे त्यांचं कुटुंब असतं. आणि विश्वातल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक प्राण्याची त्यांना काळजी असते. प्रत्येक माणसासाठी ते झटत असतात. प्रत्येक माणसाला सुख लागावं, त्यांना आनंदी ठेवावं अशी त्यांची भावना असते. म्हणजेच त्यांच्या अंतःकरणामध्ये स्वार्थाची भावना नसते. व्यष्टीच्या साठी ते कष्ट करत नाहीत, कर्म करत नाहीत. ते समष्टीच्या कल्याणासाठी कर्म करतात. आणि समष्टीच्या कल्याणासाठी जो कर्म करत असतो त्याचं अंतःकरण हे शुद्धच असतं. कारण काय? परमेश्वर काय करतो? परमेश्वर स्वतःसाठी जगतो का? नाही. परमेश्वर हा सतत आपल्यासारख्या लोकांचं कल्याण होण्यासाठीच तिथे बसलेला आहे. त्याचे गुण आपण पाहिले, त्यांचं चरित्र पाहिलं, त्यांची महती पाहिली, महात्म्य पाहिलं की आपल्याला हे जाणवतं की जगाच्या कल्याणासाठीच हे अवतार झालेले आहेत. म्हणून अवतारी जे पुरुष असतात ते नेहमी समष्टीच्या कल्याणासाठी या जगामध्ये अवतार घेत असतात. त्यांचं कार्य त्याच्यासाठी असतं. तर म्हणून ते अंतःकरणामध्ये अतिशय शुद्ध असतात, पवित्र असतात. जगाच्या कल्याणासाठीच त्यांचं शरीर पूर्णपणे ते व्यतीत करत असतात. जगाच्या कल्याणासाठी त्यांचं आयुष्य हे कारणी लागत असतं. हा 11व्या श्लोकाचा अर्थ आहे की हे योगी लोक किंवा संन्यासी लोक आत्मशुद्धीसाठी, अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संगन त्यक्त्वा, आसक्तीचा पूर्णपणे त्याग करतात. आणि त्यांच्याकडनं जी काही कर्म होतात ती केवळ शरीर काम करतय म्हणून असतात. पण त्यांच्या मनातला हेतू हा समष्टीसाठी असतो, जगाच्या कल्याणासाठी असतो. आता 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की असे जे लोक असतात की नाही ते भगवंताशी, परमेश्वराशी ऑलरेडी जोडलेले असतात. म्हणून त्यांना युक्त असं म्हटलेलं आहे. युक्त म्हणजे जोडलेलं. भगवंताशी ते जोडलेलं असतात, अंतःकरणापासून जोडलेले असतात, मनापासून. जो मनुष्य भगवंताशी अंतःकरणापासून जोडलेला असतो त्यालाच जगाचं कल्याण करण्याची इच्छा होते. हे तत्व लक्षात ठेवायचं. हा सिद्धांत आहे की ज्या वेळेला आपण परमेश्वराशी जोडले जातो अंतःकरणातून, त्याच वेळेला आपल्याला जगाचं कल्याण करण्याची इच्छा होते. तोपर्यंत आपल्याला जगाच्या कल्याणाची इच्छा सुद्धा मनात येत नाही. आपण फक्त स्वार्थ आणि मी आणि माझं या भोवती असतो. पण परमेश्वराची जितकी जितकी साधना होईल, जितकी जितकी आराधना होईल, जितकी आपण उपासना करू तितकं आपल्याला समष्टीच्या कल्याणाची बुद्धी होते, आपलं अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून इथे त्यांनी पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलंय 12व्या श्लोकातल्या, युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम. कर्मफलं त्यक्त्वा, कर्माच्या फळाची पूर्णपणे त्यक्त्वा, अपेक्षाच करायची नाही. कर्माचं फळ मला काय मिळेल त्याची अपेक्षा नाही. कर्म करत राहायचं आणि ते कोणासाठी करायचं? समष्टीच्या कल्याणासाठी करायचं. असे जे लोक असतात ते युक्त असतात,
भगवंताशी जोडलेले असतात. भगवत प्राप्ती रूप शांती त्यांना मिळालेली आहे. शांतीम आपनोती नैष्टिकीम. नैष्टिकी शांती म्हणजे काय, तर स्थिरतेकडे नेणारी शांती. अशांचं जर बुद्धी मन आपण पाहिलं, आचरण पाहिलं, तर अतिशय स्थैर्य असतं त्यांच्या आचरणामध्ये. त्यांची वागणूक अतिशय स्थिर बुद्धीची असते. कधीही त्यांच्या वागणुकीमध्ये तुम्हाला चंचलता दिसणार नाही किंवा विचारांमध्ये चंचलता दिसणार नाही. स्थैर्य प्राप्त झालेलं असतं आणि शांती मिळालेली. अशांती, अस्थिर किंवा अतृप्त, असंतुष्ट असे ते कधीही दिसत नाही. हे का बरं दिसत नाही, कारण आपण सामान्य लोक जे असतो, लगेच त्यांनी खाली सामान्य लोकांची तुलना केली. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. अयुक्त म्हणजे जे भगवंताशी जोडले गेलेले नाहीत, साधनेने जोडले गेलेले नाहीयेत किंवा भगवंताच्या जे समष्टीच्या कल्याणासाठी जे कर्म केलं जातं ते त्यांच्याकडून होत नाहीये. ते आंतरिक मध्ये अतिशय दुःखी असतात. मनामधून ते दुःखी असतात, कारण ते विषयासक्त असतात. विषय हे त्यांना सतत त्रास देतात. विषय म्हणजे कुठले, शब्द स्पर्श रस रूपगंध हे विषय आहेत. संसारिक गोष्टींमध्ये ते अडकवून ठेवतात. शिवाय त्यांचं मन हे राग आणि द्वेष युक्त असं असतं. विषयांमध्येच रममाण झालेले असतात. कुटुंबातल्या ज्या गोष्टी आहेत, आंतरिक दुःख, उद्विग्नता, हे ह्याच्यामुळे त्यांचं मन मलिन झालेलं असतं. आणि अशा मलिन झालेल्या मनामध्ये त्यांना ते सुख उपभोगू शकत नाहीत. म्हणून सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की विषयामध्ये न अडकणे. विषयांमध्ये आपण अडकलो की आपल्याला अशांती ही ठरलेलीच आहे. विषयांच्या बाहेर आपण गेलो, आणि विषयांच्या बाहेर केव्हा जातो आपण, तर विषयांना तेवढं प्राधान्य द्यायचं नाही. आपल्या मनामध्ये जे विचार येतात किंवा तात्पुरत्या सुखाचे जे अनुभव येतात, तात्पुरत्या दुःखाचे जे अनुभव येतात, त्यांना कुरवाळत न बसता सतत आपलं मन भगवंत चिंतनामध्ये असलं पाहिजे, भगवंताच्या सेवेमध्ये असलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीमध्ये असलं पाहिजे. असं असेल तरच आपलं मन किंवा आपल्या अंतःकरणामध्ये शांती प्राप्त होते. आणि ती शांती जी प्राप्त होते ती नैष्टिकी शांती असते, ती चिरकाल राहणारी असते. मग आपल्यावर कितीही कशाचेही दुःखाचे प्रसंग येवो, संकटाचे प्रसंग येवो, किंवा कोणी कितीही मोहाच्या मोह आपल्याला पडेल, अशा गोष्टी आपल्या जीवनात घडल्या तरी आपण त्याच्यामुळे मनामधून चलबिचल होऊ देत नाही. असं अशी जी स्थिरता लाभलेली असते ती केवळ कशामुळे मिळते, तर कर्मफलन त्यक्त्वा, कर्माच्या फळाची पूर्णपणे आपण आसक्ती किंवा त्यक्त्वा, त्याची आशाच ठेवायची नाही. कर्माच्या फळाचा त्यागच करायचा, कर्म करून सोडायचं. आणि त्याचं फळ काय, जे मिळेल ते मिळेल, नाही मिळेल तर जे मिळेल. कर्माचा कायदा काय सांगतो की कुठल्याही कर्माचं फळ देऊनच शांत होतं. हा कर्माचा कायदा आपण शिकलेलो आहोत. मग असं असताना सुद्धा आपण त्याच्या मागे लागून अमुकच गोष्टींनी अमुकच करायचं, अमुकच हेतूने कर्म करायचं, हा विचार सोडून द्यायचा. फक्त कर्म करत असताना टू द बेस्ट करायचं, ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं आणि त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. त्याच्याबद्दल जे काही फळ मिळेल ते मिळेल. आणि भगवंत असा अन्याय कोणावर करत नसतो. आपल्या कर्माचं फळ तो आपल्याला तसंच तसंच देतो, तो स्वतःकडे काहीच ठेवत नाही. हे आपण बघायचं. आपण सुंदर पेपर लिहिला तर सुंदर मार्क द्यायला त्याला काय जातंय, तो स्वतःकडे कशाला ठेवेल त्याचे मार्क, आपले मार्क त्याच्याकडे ठेवायला त्याला काय फायदा आहे का, नाही आहेत. आपण जर सुंदर पेपर लिहिला तर सुंदर मार्क पाडण्याचं म्हणजे त्याचं फळ देण्याचं कर्म तो देतच असतो आपल्याला. आपल्या कर्माचंच फळ आपल्याला मिळत असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. फक्त आपण त्या
फळाची अपेक्षा नाही करायची, म्हणून त्याला युक्त कर्म, निष्काम कर्मयोगी काय करतो तर कर्मफलं त्यक्त्वा, कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, कर्माच्या फळाची आशा ठेवत नाही, आणि आशा ठेवत नसल्यामुळे त्याला शांती मिळते, स्थिरतेकडे नेणारी शांती मिळते. लगेच खालच्या श्लोकामध्ये अयुक्त असं म्हटलंय की जो परमेश्वर बुद्धीने कर्म करत नाही, परमेश्वर अर्पण बुद्धीने कर्म करत नाही, कामकारेण, कामकारेण म्हणजे कामना, सतत मनात कामना ठेवायच्या, हे झालं की ते झालं की ते, असं झालं की तसं करायचं, तसं झालं की तसं करायचं, शेजारच्यानी टमकं केलं म्हणून मी ढमकं करणार आहे, अशा सतत कामना मनामध्ये ठेवायच्या, आणि त्याच्यामुळे आसक्तीचं शेपूट आहे ते सतत वाढतच राहतं, आणि आसक्ती वाढली की मनुष्य बद्ध होतो, आणि बद्ध झाला की तो कर्मबंधनात अडकतो, आणि कर्मबंधनात अडकल्यामुळे त्याला शांती कधीच मिळत नाही, स्थिरता कधीच मिळत नाही. असं खूप छान महत्वाचा दोन्ही म्हणजे निष्काम कर्मयोगी आणि सामान्य माणूस ह्यातला फरक दाखवणारा हा 12वा श्लोक आहे. त्याला निष्काम कर्मयोगाला युक्त म्हटलंय, आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला अयुक्त म्हटलंय. अयुक्त जो आहे, सामान्य माणूस आहे, त्याला शांती कधीच मिळत नाही, चिरकाल शांती त्याला नैष्ठिकी शांती मिळत नाही, कारण कामकारेण म्हणजे कामना असतात त्याच्या मनामध्ये, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, या सतत कामना त्याच्या वाढत असतात. पण निष्काम कर्मयोगी काय करत असतो तर तो स्वतःच्या स्वार्थासाठी कर्म न करता नेहमी जगाच्या कल्याणासाठी सतत कर्म करत असतो, त्याच्यामुळे त्याला खूप नैष्ठिकीम शांती मिळते, चिरस शांती मिळते, असा महत्वाचा सिद्धांत हा 12व्या श्लोकामध्ये सांगितलाय. पुढे 13व्या श्लोकात भगवंत खूप छान आपल्याला सांगतायत काय की हे जे आपलं शरीर आहे ना, हे शरीर एक नगर आहे, आणि ह्या नगर म्हणजे काय, पुरे म्हटलंय इथे बरं का, दुसऱ्या ओळीमध्ये नवद्वारे पुरे देही, आपला देह म्हणजे एक नगर आहे, एक शहर आहे, आणि त्या शहराला आतमध्ये जसं आपण एखाद्या देवस्थानी गेल्यानंतर त्या शहराला वेस असते, नंतर इकडनं जाण्याचा मार्ग असतो, तिकडनं जाण्या मार्ग असतो, अशी अनेक मार्ग असतात, तसं आपल्या देहाला 9 द्वार आहेत, आणि आतमध्ये कोण बसलंय माहितीये का, त्या आपल्या देहाच्या अंतःकरणामध्ये भगवंत नावाचा अंश, भगवंताचा अंश बसलेला आहे, परमात्म्याचा अंश बसलेला आहे, आणि तो जो परमात्मा आहे त्याचा अंशच हे सगळं काय करत असतो, साक्षी भावाने बघत असतो. आपली जी कर्म आहेत ती अंतःकरणात, आपण म्हणतो की ते चित्रगुप्त आहे आणि तो नोंद करून ठेवतो वगैरे, हे चित्रगुप्त वगैरे कुठे आहे माहितीये का, आपल्या अंतःकरणातच आहे, साक्षी भावाने आपल्या अंतःकरणातला तो परमात्मा आहे, तो ही सगळी आपली कर्म, चांगली वाईट, शुद्ध अशुद्ध, किंवा आता युक्त अयुक्त, कर्माच्या प्रेरणेने केलेली किंवा आसक्ती धरून केलेली कर्म वगैरे, ह्या सगळ्याची नोंद तो अंतरात्म्यातला परमात्मा आहे, तो साक्षी भावाने बघत असतो, आणि त्याची द्वार कुठली आहेत तर त्यांनी 9 द्वार सांगितली आहेत. तिथे आपल्या शरीरात मोकळी जागा आहे, जिथून प्रवेश करता येतो, जिथून प्रवेश करता येतो, कुठे अंतःकरणात जिथून प्रवेश करता येतो, ती 9 द्वार कुठली तर 2 डोळे, हे बघा 2 डोळे हे दिसतात डोळ्यांना, पण तिथे मोकळी जागा असते, तिथून आपण ग्रहण करत असतो. 2 कान आहेत, 2 कानांमध्ये पण मोकळी जागा आहे, तिथून आपण जे काही श्रवण आहे ते आपण ग्रहण करत असतो, डोळ्यांनी आपण पाहत असतो म्हणजे ते पण ग्रहण करत असतो, जिभेने तोंडाने आपण बोलत असतो किंवा ग्रहण करत असतो, ते 5वं दार आहे. 2 उत्सर्जनाचे मार्ग आहेत, 7, 8 आणि 2 नाकपुड्या, म्हणजे 2 नाकपुड्या, 2 कान 4 झाले, 2 डोळे 6 झाले, 1 तोंड 7 झालं, आणि 2 उत्सर्जनाचे मार्ग, असे 9 द्वार आहेत. ह्या 9 द्वारांच्या हातात आहे की तुमचा देह हा परमेश्वर स्वरूप करायचा आहे की नाही, ह्या 9 द्वारांच्या हातात आहे. कसं काय तर तुम्ही डोळ्यांनी ग्रहण काय करता आहात,
आणि काय सोडून देत आहात हे त्या दोन डोळ्यांनी ठरवायचंय, त्या दोन इंद्रियांनी ठरवायचंय. डोळे नावाच्या इंद्रियांनी ठरवायचं आहे की आपण डोळ्यांनी काय बघायचंय. टीव्हीवर लागलेल्या मारामाऱ्या बघायच्या का टीव्हीवर चाललेली ज्ञानेश्वरांची सिरियल बघायची, ह्या दोन डोळ्यांनी ठरवायचंय. कानांनी ठरवायचंय की मला आज भागवत कथा ऐकायला जायची आहे, रामायण कथा ऐकायला जायची आहे, का लावणीचा कार्यक्रम ऐकायला जायचा, हे दोन कानांनी ठरवायचंय. मुखाने मी दुसऱ्या कोणाला दुखवत नाहीये ना, चुगली चागली करत नाहीये ना, हे मुखाने ठरवायचं आहे. नंतर उत्सर्जनाचे सुद्धा जे दोन मार्ग आहेत त्यातून आपण ग्रहण बघा. असं म्हणतात की पूर्वीचे जे ऋषी मुनी होते ते इतकी साधना करत होते, इतकी साधना करत होते की त्यांच्या विष्ठेला सुद्धा सुगंध येत असत. विष्ठेला, मलमूत्राला सुद्धा सुगंध येत असत, एवढी ते भगवंताचं सतत रामनाम घेत असत, असा उल्लेख पुराणांमध्ये आहे. आणि आपल्यासारख्यांचं काय होतं, आपल्यासारख्यांचं उत्सर्जनाचे मार्ग, उत्सर्जनातून जे काही घाण पडत असते त्याचा सुद्धा दुर्गंध येतो. पण इतकं भगवंताचं रामनाम आपल्या नसात भिनलं पाहिजे की त्याचा सुद्धा सुगंध यायला पाहिजे. हे कशासाठी सांगितलंय की तो अंतरात्मा जो आहे, आपल्या हृदयस्थ बसलेला जो परमात्मा आहे, त्याची सेवा आपल्याला कशा कशा मार्गाने कशा प्रकारे करता येईल, त्यासाठी हे 9 द्वार त्यांनी सांगितलेले आहेत. मग दोन डोळ्यांनी आपण सतत चांगलंच पाहायचं, चांगलेच विचार करायचे, भगवंताची भक्तीच करायची, परमेश्वराचं रूपच आठवायचं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हे तुकोबांनी उगच नाही म्हटलेलं, सतत डोळ्यासमोर तुकोबांच्या विठोबाची मूर्ती येत होती. तर हे डोळ्यांचं काम आहे. कानांनी काय श्रवण करायचं, सतत भक्ती ज्ञान हेच कानांनी आपल्या श्रवण झालं पाहिजे. मला दुसरं कोणाच्या चुगल्या चांगल्या नकोय किंवा मागचंही मला काही आठवून माझ्या कानांना त्रास द्यायचा नाहीये. माझे एवढे कान पवित्र आहेत, त्या कानांवर चांगलेच संस्कार झाले पाहिजे असं आपण मनाने ठरवायचं. त्याच्यासाठी ह्या कानांचा उपयोग आहे. माझ्या जिव्हेचा उपयोग मी कमीत कमी बोलून जे काही बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे, हिताचं बोलणार आहे, असा माझ्या जिभेचा उपयोग झाला पाहिजे, असं आपण ठरवायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी सर्व कर्मानी मनसा, म्हणजे हे जे ज्याचं अंतःकरण सर्व कर्माने म्हणजे सर्व कर्म, मनसा म्हणजे मनाने, संन्यस्त वृत्तीने, सांख्ययोगी लोकांचं इथे उदाहरण दिलंय की ह्यांचं आचरण, सांख्ययोगी, आपण सांख्य म्हणजे स्थितप्रज्ञाची जी लक्षणं बघितली आहेत असे हे सांख्ययोगी असतात की ते सुख आणि दुःख समान मानतात. कोणी निंदा केली किंवा स्तुती केली त्याला हुरळून जात नाही, राग आणि द्वेष याचं यांना ते जवळ करत नाही, किंवा खूप दुःख आलं तर त्यात ते बुडून जात नाही, खूप सुख आलं तर हुरळून जात नाही, वगैरे वगैरे. कासवाच्या दृष्टांत देऊन त्यांनी सांख्ययोगाचं उदाहरण दिलंय. तर असे हे सांख्ययोगी असतात, त्यांचं अंतःकरण त्यांच्या ताब्यात असतं आणि त्यांची सर्व कर्म संन्यासास्ते सुखं वशी, सर्व कर्म ही त्यांची कशी असतात तर सुखकारकच असतात, कारण ते आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या सारखं त्यांचं वर्तन नसतं. म्हणून सांख्ययोगाचं इथं उदाहरण दिलंय की सर्व कर्म इंद्रियांवर स्वामित्व भगवंताचं आहे असं समजून ते वागत असतात. आपण आपल्या इंद्रियावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर आपलंच स्वामित्व आहे असं समजून वागत असतो. पण इथे हे जे सांख्ययोगी आहेत ह्यांना पूर्ण समजलेलं असतं की माझ्या या शरीरावर, माझ्या या 9 द्वारी असलेल्या देहावर पूर्ण भगवंताचा अधिकार आहे आणि त्याचा वापर मी कसा कसा करणार आहे. जसं मी आता सांगितलं तसा वापर हे सांख्ययोगी लोक करत असतात. आणि म्हणून अशा सांख्ययोग्यांना नैव कुर्वन्न कारयन्, ते अनेक कर्म करत असून सुद्धा ते त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये कायम प्रकारे स्थिर राहत असतात. त्यांच्या शरीररूपी घरामध्ये त्यांनी सर्व कर्मांचा मनाने त्याग केलेला असतो आणि फक्त परमेश्वराचंच वास्तव्य त्यांच्या हृदयात आहे हे सतत त्यांनी जाणलेलं असतं. आणि त्या परमेश्वराला वेगवेगळ्या
कीर्तनाच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, नवविधा भक्ती, अर्चना, पूजन, वंदन अशा माध्यमातून ते भगवंताची सेवा करत असतात आणि अंतरात्म्यातील त्या परमेश्वराला सतत ते सुखी ठेवत असतात. म्हणून त्याला सुखी ठेवलं की हा देह सुद्धा सुखी राहतो, आनंदी राहतो, असा महत्वाचा सिद्धांत. खूप छान श्लोक आहे हा, की सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, संन्यस्त वृत्तीने अर्पण केलेली असतात सर्व कर्म, आणि नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. अशा पुरुषांना किंवा अशा योगी माणसाला कुठलंही कर्म करायचं काही शिल्लक राहत नाही. तो सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये तो स्थिर राहिलेला असतो, एकरूप झालेला असतो, तो सदैव आनंदी असतो, आत्मसंतुष्ट असतो, असा सिद्धांत सांगितला आहे. बघा खूप छान आहे की निष्काम कर्मयोगातूनच ह्या एक एक गोष्टी उकललेल्या आहेत. संन्यासी हा प्रत्येक वेळी संन्यासीच असला पाहिजे असं नाही, तर त्याची वृत्ती संन्यासी असले तर त्याला ही नैष्ठिकी शांती मिळते, आनंद स्वरूप तो आपल्याला परमेश्वर स्वरूप दिसतो. आता पुढे निर्गुण निराकार परमात्मा हा जर एखाद्या अशा निष्काम कर्मयोगी माणसामध्ये असेल तर ते कसं असतो हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर जो आहे, परमात्मा जो आहे, तो न कर्तृत्व, कोणाचंही मनुष्याचं कर्तेपण किंवा कर्म किंवा कर्मफलाशी संयोग हा परमात्मा घडवतच नाही. आपण सामान्य माणसं काय म्हणतो, काही झालं की काय ना बाई बाई त्या परमेश्वराने असं केलं ना, काय ना त्याची खेळी आहे ही, असं आपण लगेच त्याला दोष देऊन टाकतो सामान्य माणसं. किंवा काय ना परमेश्वराने त्याच्यावर कशी वेळ आणली ना, परमेश्वर कोणावरही कशीही वेळ आणत नसतो. तुमचं कर्म तुमच्यावर वेळ आणत असते, कुठलीही गोष्ट कशीही असू देत. मग ते मागच्या जन्मीची असो, मागच्या अनेक जन्मांची असो, किंवा आत्ताच्या जन्माची असो, आत्तापासूनची तुम्ही जी लहानपणापासूनची आपल्या हातनं जी कर्म झाली आहेत त्या कर्माबद्दलची असो, तर परमेश्वर कोणाचीही कर्माच्यासाठी थांबलेला नसतो. जी काही आपल्याला भोग घ्यायचे असतात ते आपल्याच कर्मानुसार आपण घेत असतो. हा महत्वाचा सिद्धांत इथे सांगितलाय. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. सृजती म्हणजे काय, उत्पन्न करून, कर्मफळाशी, कर्म किंवा कर्मफळाशी उत्पन्न करत नाही. परमेश्वर माणसाचं कर्तेपण, त्याची कर्म किंवा त्याचं फळ हे परमेश्वर निर्माण करत नाही. कर्माचा कायद्यामध्ये आपण बघितलंय, कर्माचा कायदा काय आहे, तुमचं कर्म तुम्हाला फळ देऊन शांत होतं. मग ते कधीच का असे ना, मग ते संचित असो, प्रारब्ध असो किंवा आत्ताच असो, कुठलंही कर्म असो, तो तुम्हाला तुमचं फळ देऊनच शांत करतो. हे तुमच्यामुळे तुमचं कर्म असतं. परमेश्वराचा त्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. सृजती प्रभू, तो निर्माण करत नाही, संयोग उत्पन्न करत नाही. आणि प्रभू या शब्दाचा अर्थ खूप सुंदर सांगितलं आहे, की प्रभू म्हणजे जो स्वतःच प्रकाशमान असतो, जो सर्व ठिकाणी स्वतःच प्रकाशमान असतो. त्याचा सगळ्यात सुंदर उदाहरण जर आपण बघितलं तर राम. आपण कधीही नुसतं राम म्हणत नाही, आपण प्रभू रामचंद्र म्हणतो. रामाला नेहमी प्रभू म्हणतो, कारण रामाचं व्यक्तिमत्व, रामाचं कर्तृत्व असं होतं की त्यांनी स्वतः प्रकाशमान झालेलं आहे. रामाचं जे कर्म होतं, रामाचं जे वागणं होतं, त्या स्वतःच्या वागण्यामुळे तो स्वतः प्रकाशमान झाला, आणि तो प्रकाशमान होऊन त्याने दुसऱ्याच्या मनामध्ये प्रकाश निर्माण केलेला आहे. म्हणजे बॅटरी सारखं काम रामाने स्वतःच्या कर्माचं केलेलं आहे, की स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला पण त्याचा उजेड दिलेला आहे, दुसऱ्याला पण प्रकाश, दुसऱ्याच्या हृदयात प्रकाश निर्माण केलेला आहे. असं प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये त्याने प्रकाशित होऊन प्रत्येक जीवाला
काय दिलाय? उदयकालच दिलेला आहे. प्रत्येक जीवाला त्यांनी प्रकाश दिलेला आहे. असं म्हणून आपण त्याला प्रभू रामचंद्र असं म्हणतो. जर प्रभू रामचंद्रांचं जीवन जर बघितलं तर श्री लोकस्य न कर्माणी, आता स्वतःच जर त्यांचं उदाहरण घेतलं तर त्यांनी असं मानलं असतं का की हे भगवंतानी त्यांच्यावर अशी वेळ आणलेली आहे वनवासात पाठवायची, असं रामाला म्हणता आलं असतं की त्या परमेश्वराने ना माझ्यावर वेळ आणली, मला 12 वर्ष नेमके वनवासात पाठवले, उद्या माझा हे होणार होता, राज्याभिषेक होणार होता आणि मला वनवासात जायची वेळ ह्या भगवंतानी आणली, असं प्रभू रामचंद्र कधीही म्हणाले नाहीत. तर स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतः प्रकाश होऊन जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माने दुसऱ्याला त्यांनी प्रकाशित केले आणि ते स्वतः स्वयंसिद्ध झालेले आहे. त्या अशांच्या प्रकाशात म्हणजे अशांच्या सहवासामध्ये इतर लोक सुद्धा उजळून निघतात. म्हणून न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. प्रकृतीच हे खेळ करत असतं, स्वतः आत्मा हा काही करत नाही. तर प्रकृती किंवा माया हे तीन गुण जे आहे सत्व रज तम, ह्या 3 गुणांमुळे माणसाचं जीवन, माणसाचं कार्य किंवा माणूस काय जे वागत असतो ह्या 3 गुणांमुळे ठरत असतं. तर भगवान प्रभू रामचंद्रांचं सत्वगुण हे अतिशय पॉवरफुल होते आणि सत्वगुण हे जबरदस्त असल्यामुळे त्यांचं जीवनच सगळं कसं झालं, सत्वगुणी झालं. आणि सत्वगुणी जीवन झाल्यामुळे त्यांनी लोकांच्याही मनामध्ये प्रकाश निर्माण केला, लोकांचे जीवन उजळून टाकलं, अनेकांचं जीवन त्यांनी उजळून टाकले. असे ते प्रभू आहे. म्हणून त्याला प्रभू असं म्हटलेलं आहे की प्रभू हे लोकांना ज्ञान आणि अनुभव देत असतात. आपल्या स्वतःकडचं ज्ञान आणि आपल्या वागण्यातून, अनुभवातून लोकांना ते आदर्श निर्माण करत असतात. त्यांनाच आपण प्रभू म्हणतो. न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. तर कर्माचा फळाचा संयोग तिथे ते कोणीही परमात्मा करत नाही, भगवान करत नाही, तर आपल्याच कर्माचा आपल्याला फळ मिळत असतं. हे 14व्या श्लोकात सांगितलंय. आणखी एक सिद्धांत पुढच्या श्लोकात सांगितलाय. ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृते ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. की हा सर्वव्यापी परमेश्वर जो आहे ना दत्ते, कोणालाही देत नाहीये. दत्त, दत्त म्हणजे देणे, देणारा जो असतो त्याला दत्त म्हणतात. तर ना दत्ते म्हणजे देत नाही. कस्यचित म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाप आणि पुण्य भगवंत कोणालाही देत नाही. न चैव सुकृतं विभुः, सुकृत म्हणजे पुण्य आणि पाप, तर कुठल्याही प्रकारचं पाप आणि पुण्य हा निर्गुण निराकार परमात्मा कोणालाही देत नाही. मग कोण पाप आणि पुण्य ठरवतो, असा प्रश्न आपल्या मनात येतो की कोण ठरवतं मग हे पाप आणि पुण्य, आणि कोण देतं कोणाला? तर कोणीही कोणाला देत नाही. आपलंच कर्म आपल्याला पुण्य देत असतं, आपलंच कर्म आपल्याला पाप देत असतं. म्हणून तर निष्काम कर्मयोग सांगितलं आहे. निष्काम कर्मयोगाचं महत्वच ते आहे की निष्काम कर्मयोगामुळे आपल्या हातून अंतःकरण शुद्ध होतं आणि चांगलीच कर्म घडतात, आणि चांगली कर्म घडली की आपल्या हातून पुण्य घडतं. म्हणून निष्काम कर्मयोग हा खूप महत्वाचा, हा गीतेने वारंवार सांगितलेला आहे. पण अज्ञानेन आवृते ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. अज्ञानामुळे आपलं हे ज्ञान झाकलेलं असतं, आपल्या मनामध्ये अज्ञान असतं. आणि अज्ञान कोण निर्माण करतं, तर हेच षडरिपू अज्ञान निर्माण करत असतात. काम क्रोध मद मोह मत्सर हे जे षडरिपू, रिपू म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे, हे रिपू आपल्या मनामध्ये अज्ञान निर्माण करत असतात. आणि अज्ञान निर्माण केल्यामुळे आपण ह्या संसारिक ज्या गोष्टी आहेत त्याला अगदी मोहित होऊन जातो आणि त्याच्याच मागे लागतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला महत्व द्यावंसं वाटतं. पण जिथे गीतेमध्ये असं सांगितलंय की तुम्ही निष्काम कर्मयोगाला महत्व द्या, तुमच्या हातून निष्काम कर्मयोग हा घडलाच पाहिजे. जसा जसा निष्काम कर्मयोग आपल्या हातून घडत राहील तसं तसं आपलं मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण शुद्ध होत राहतं. आणि शुद्ध अंतःकरण
म्हणजे ईश्वरा समान असतं. शुद्ध अंतःकरण जितकं होईल तितकं आपण परमेश्वराच्या जास्त जवळ जातो. म्हणून इथे 15व्या श्लोकात सांगितलंय, ना दत्ते कस्यचित पापन. कस्यचित म्हणजे कोणतेही पापकर्म किंवा पुण्यकर्म भगवंत स्वतःकडे घेत नाही. अज्ञानामुळे, आपल्या अज्ञानामुळे आपल्याला असं वाटत असतं की भगवंत अमक्याला पाप देतो आणि तमक्याला पुण्य देतो. आपल्याच कर्मामुळे आपल्याला पाप घडत असतं, आपल्याच कर्मामुळे आपल्याला पुण्य घडत असतं. ज्ञानेन तू तदज्ञान येषां नाशितमात्मनः. पुढचा श्लोक आहे, तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. ज्ञानेन तू, तू म्हणजे कारण, परंतु, परंतु ज्ञानेन म्हणजे ज्ञानाने, परमात्म्याच्या ज्ञानामुळे अज्ञान नाहीसे. येशान, येशान ज्यांचे, नाशितन, नाशित आत्मना, ज्यांचं ज्ञान, परमात्म्याच्या ज्ञानामुळे ज्यांचं अज्ञान नाश पावलेलं आहे त्यांचं ज्ञान तेषामा आदित्यवत, त्यांचं ज्ञान हे सूर्याच्या प्रकाशासारखंच दुसऱ्याला प्रकाशित करणारं असतं. आता ह्याचा सरळ सरळ अर्थ आपण माणसाचं उदाहरण घेऊया. ज्ञानेन तू तदज्ञान, म्हणजे ज्ञानामुळे ज्यांचं ज्ञान नाश पावलेलं आहे. ज्ञानी माणसं कोण कोण होते? हे संत लोक सगळे ज्ञानी होते. प्रभू रामचंद्र ज्ञानी होते, भगवान श्रीकृष्ण ज्ञानी होते. त्यांच्या ज्ञानामुळे त्यांनी जगाचं अज्ञान हे दूर केलेलं आहे. आणि आदित्यवत, तेषामादित्य, तेषाम आदित्यवत ज्ञानम, त्यांचं ज्ञान हे कशासारखं आहे तर सूर्यप्रकाशासारखं आहे. आदित्यवत म्हणजे सूर्यप्रकाशासारखं, वत म्हणजे सारखं. तर सूर्यप्रकाश किंवा आदित्य, सूर्याचं काम काय आहे? जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला, तसंच हे ज्ञानी लोक सर्वसामान्य माणसाच्या मनातलं अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानरूपी प्रकाश जगाला देत असतात. म्हणून तेषामादित्य वज्ञानम प्रकाशयति तत्परम. प्रकाश, परमात्मा स्वरूप ते होऊन जातात आणि दुसऱ्याला प्रकाशित करतात. म्हणूनच तर आपण त्यांची चरित्र वाचायचे, त्यांचा अभ्यास करायचा, सतत त्यांच्या संगतीत राहायचं. प्रभू रामचंद्रांच्या रामायणाच्या कथा आपण सतत का ऐकायच्या? तर त्यांचं जे ज्ञान आहे ते प्रकाशवत आहे, प्रकाश देणार आहे, आदित्यवत आहे. त्यांच्या सहवासात, त्यांच्या कथा रूप आपण ऐकल्या की आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपलं अज्ञान दूर होतं. मग ते भगवान श्रीकृष्ण असो, प्रभू रामचंद्र असो किंवा अनेक संत एकनाथ, जे सर्व संत लोक आहेत त्यांचा अभ्यास आपण त्याच्यासाठी करायचा की त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे आपलं अज्ञान दूर होतं. आणि कशाप्रमाणे त्यांनी उपमा दिली आहे त्याला, तर सूर्याची उपमा दिलेली आहे, आदित्यवत. म्हणून ज्ञानेन तू तदज्ञान येषां नाशितम आत्मनः तेषामादित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. ते आपल्यातल्या सच्चिदानंद घन अशा परमात्म्याला ते प्रकाशित करतं, आपलं ज्ञान ते उजळवून देतं. मग असे लोक कसे असतात? तद्बुद्धयस तद आत्मानस तन्निष्ठास तत्परायणः. ज्यांचं मन, बुद्धी ही तदरूप झालेली आहे. तद्बुद्धयस, ज्यांची बुद्धी, तद आत्मानस ज्यांचं अंतःकरण, तन्निष्ठा तत्परायणः तद्रूप झालेली आहे, त्या परमात्म्यात ते पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. असे जे ईश्वर परायण जे पुरुष आहेत, ईश्वर परायण जे लोक आहेत, पुरुषच असं अर्थ नाही, पुरुष मध्ये स्त्रिया सुद्धा येतात. संत मुक्ताबाई आहे, संत बहिणाबाई आहेत, अशा जे लोक आहेत ह्यांचं पूर्णपणे मन, तन, मन, धन हे ईश्वर परायण झालेलं असतं. असे ईश्वर परायण जे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या ज्ञानाने आपण त्यांच्या संगतीत राहून, त्यांचे चरित्र ऐकून, त्यांच्या कथा ऐकून आपण पापरहित होतो आणि परमगतीला प्राप्त होतो. असं गच्छन्त्य पुनरावृत्तीम, पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म मिळत नाही. आपण परमात्म्याच्या
परमात्म्याची जी शांती असते त्या शांतीकडे आपण जातो, ती शांती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ज्ञान निर्धूत कल्मषहा, कल्मषहा म्हणजे पाप, धूत म्हणजे धुतली जातात, अशांच्या संगतीमध्ये राहून, अशांची कथा कीर्तन ऐकून, अशांचे चरित्र ऐकून आपली पाप सुद्धा धुतली जातात, असा महत्वाचा सिद्धांत या 17व्या श्लोकात सांगितलाय. आणि अशी ही ज्ञानी माणसं कशी असतात? विद्या विनय संपन्न. विद्या आणि विनय ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. विनय म्हणजे बघितला ना तुम्ही, आपले समर्थ रामदास यांच्यामध्ये केवढा विनय होता. तर त्यांच्या अंगावर ते भिक्षा मागायला सकाळी जात असत, तर चिडून एका बाईनी त्यांच्या अंगावर पोतेरे टाकलं. तर पोतेरे टाकलं तर त्यांनी ते पोतेरे तिच्यावर अजिबात चिडलं नाही. म्हणजे हा विनय किती, चिडलं तर नाहीच नाही. आणि ते पोतेर त्यांनी घरी जाऊन अनेक वेळा धुतलं. आणि रामाचा उत्सव होता त्यावेळी ते संपूर्ण राम मंदिर त्या पोतेऱ्याने त्यांनी स्वच्छ केलं. आणि स्वच्छता केलंच केलं, नंतर ते पोतेर फेकून नाही दिलं, त्याच्यावर आणिकच प्रेम करून त्याच्या वाती बनवल्या. आणि त्या वाती तिथे ज्या पणत्या लावल्या उत्सवाच्या वेळी, त्या पणतीमध्ये त्या वाती घातल्या. म्हणजे त्या बाईचा राग किंवा जे मानलं असतं त्यांनी, तर ते पोतेर फेकून दिलं असतं. इतके हे विद्या विनय संपन्न असे हे ज्ञानी लोक असतात. म्हणून इथे म्हटलंय की विद्या विनय संपन्ने, आणि अशांना ब्राह्मण, गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शुनी म्हणजे कुत्रा, आणि श्वपाक म्हणजे चांडाळ, ह्यांनी वेगवेगळ्या मुद्दाम ही नावं दिलेली आहेत. हे प्रतीक म्हणून दिलंय. ब्राह्मण म्हणजे अतिशय विद्वान म्हणून ब्राह्मणाचं नाव दिलंय. गाय म्हणजे अतिशय पवित्र म्हणून तिचं नाव घेतलेलं आहे. हस्तिनी, हत्तीन म्हणजे शक्तिशाली, शक्तिशाली अशी हत्तीन, जी लक्ष्मी च वाहन आहे हत्तीन, म्हणून हत्तीचं एक नाव घेतलेलं आहे. शुनी म्हणजे कुत्रा. कुत्र्याचं महत्व असं आहे की कुत्र्याला वेद जाणतात, वेद कुत्र्याला कळत असतात. म्हणून बघा, गुरु दत्तांच्या मागे नेहमी 4 कुत्री दाखवली असतात. तर ते 4 वेदांचं प्रतीक म्हणून शुनी म्हणजे कुत्रा, हे कुत्र्याचं उदाहरण त्याच्यासाठी दिलंय. आणि चांडाळ म्हणजे अतिशय नीच योनीतली व्यक्ती सुद्धा अशांच्या सहवासात आल्यानंतर, म्हणजे विद्या विनय संपन्न अशा व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर त्यांचं सुद्धा जीवन उजळून निघतं. अशासाठी त्यांनी ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सगळ्यांकडे हे असे ज्ञानी लोक समदृष्टीने पाहतात. ह्याचं उदाहरण देण्यासाठी त्यांनी हा श्लोक सांगितलाय. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. पंडिता समदर्शिना हा शब्द खूप महत्वाचा आहे, की पंडित लोक जे असतात ते समदृष्टीने सगळ्यांकडे पाहत असतात. आणि सगळ्यांकडे पाहताना त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. ब्राह्मण म्हणजे नर माणूस अशा अर्थाने, गाय म्हणजे चतुष्पाद प्राणी, हत्ती म्हणजे जी बलाढ्य आहे, शक्तिमान आहे, पण तरी तिच्याकडे सुद्धा त्याच रूपाने पाहतात की तिच्यात ईश्वर तत्व आहे, कुत्रा, आणि चांडाळ. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. इहैव तैर्जितः, तैर्जितः म्हणजे त्यांना जिंकलेलं असतं. कोणाला जिंकलेलं? तर मनाला जिंकलेलं असतं. कोणी जिंकलेलं? तर हा निष्काम कर्म योगी जो आहे, जो सतत परमेश्वराचं सतत चिंतन करत असतो, अशा निष्काम कर्मयोगाने काय केलेलं असतं की ते सतत परमेश्वरी तस्मात ब्रह्मणी ते स्थितः. ब्रह्मणी म्हणजे परमेश्वरी तत्वामध्ये ते सतत एकरूप झालेले असतात. म्हणून तो परमात्मा निर्दोष आहे ही त्यांची खात्री पटलेली असते, की परमात्मा कोणाचंही काहीही निर्माण करत नसतो. परमात्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे, आणि तो समदृष्टीने सगळ्यांकडे पाहतो, अशी खात्री अशा ह्या निष्काम कर्मयोगाची झालेली असते. म्हणून असे लोक हे त्यांनी संपूर्ण संसार जिंकलेला असतो. इहैव तैर्जिताहा, तैर्जिताहा म्हणजे त्यांनी, जिताहा म्हणजे जिंकलेला असतो, सर्ग म्हणजे पूर्ण संसार, येषां साम्ये स्थितं मनः, तर साम्य म्हणजे सम,
त्यांचं मन हे परमेश्वराच्या इतकं एकरूप झालेलं असतं, समान झालेलं असतं. म्हणून अशांना चिरकाल शांती, चिरकाल आनंद हा त्यांच्यामध्ये सतत आपल्याला दिसत असतो. आणि त्यामुळे त्यांनी पुढचं उदाहरण 20व्या श्लोकामध्ये जे दिलेलं आहे ते स्थितप्रज्ञ माणसाचं उदाहरण दिलेलं आहे. न प्रहृषेत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्यच्या प्रियम स्थिर बुद्धीर समोडो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. प्रिय वस्तू मिळाली असता हे लोक खूप हुरळून जात नाहीत, किंवा अप्रिय वस्तू झाली असता किंवा अप्रिय गोष्ट घडली असता ते उद्विग्न होत नाहीत. अतिशय स्थिर बुद्धी झालेला, भगवंताबद्दलचा संशय रहित झालेला असतो, की भगवंताचं अस्तित्व आहे का नाही हा संशय सुद्धा त्यांच्या मनात येत नाही. असा ब्रह्मवेत्ता पुरुष या सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पूर्णपणे ऐक्य भावाने स्थिर झालेला असतो, म्हणजेच तो परमेश्वर स्वरूप झालेला असतो. असं 20व्या श्लोकापर्यंत आपलं निरूपण झालेलं आहे. मला वाटत नाही की अजून 10 श्लोकाला आपल्याला अजून एक पिरियड लागणार आहे. अतिशय सुंदर छोटा अध्याय आहे, पण खूप महत्वपूर्ण आणि निष्काम कर्मयोगी परमेश्वर स्वरूप झालेला जो योगी असतो त्याच्याबद्दलचा हा अध्याय आहे. त्याच्यामुळे हा आज पूर्ण होईल असं दिसत नाही, तर अजून एक पिरियड आपल्याला लागणार आहे. मला वाटतं की 6:20 होत आलेत, आपण थांबूया. धन्यवाद.